देवाच्या कृपेच्या द्वारे प्रेझला परीक्षा लिहत असलेले ब्रदर आणि सिस्टर, मी तुमच्यासाठी आजचा दिवस मी प्रार्थना करणार आहे. कारण की तुम्ही परीक्षासाठी तुम्ही तयार होत आहे आणि तुम्ही वर्षभर जे काही तुम्ही शाळेत आणि कॉलेजमध्ये जे काही तुम्ही ना शिक्षण प्राप्त केलेलं आहे, परीक्षासाठी तुम्ही तयारी होत असताना त्या परीक्षामध्ये तुमच्या मनामध्ये का आता भीती आहे की मी पास होणार का नाही म्हणून. पण परमेश्वर म्हणतात की मी तुमच्या जीवनात कार्य करणार. कारण की मध्ये स्पष्ट परमेश्वराने म्हटलं, पहिलं देवाचं राज्य आणि त्याची नीती तुम्ही ना प्राप्त करा, याही बरोबर आहे सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे म्हटलं. म्हणून परमेश्वराच्या वचनानुसार तुम्ही जेव्हा परीक्षेला जाण्याच्या अगोदर प्रार्थना करा. पहिला देवाकडे आहे ना तुम्ही प्रार्थना करा आणि देवाच्या सेवकाकडे येऊन आहे ना तुम्ही प्रार्थना करून घ्या. तुम्ही देवाच्या सेवकाकडे आणि तुमच्या घरात असलेलं तुमचं आई वडिलांकडून पण तुम्ही प्रार्थना करून घ्या. तुम्ही परीक्षेला जाण्याच्या अगोदर या सर्व गोष्टी तुम्ही पालन करून एक विश्वासाने तुम्ही परीक्षाच्या हॉलमध्ये जात असताना एक विश्वासाने आणि धैर्याने तुम्ही गेल्यावर आहे ना जिथं बसणार आहे तुमच्या बाजूला परमेश्वर बसणार आहे. कारण की परमेश्वरांनी म्हटलं तुमच्या सोबत मी तुम्हाला सोडणार नाही आणि टाकणार नाही. परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही आणि कधी पण टाकणार नाही. म्हणून देवाच्या वचनानुसार तुमच्या जीवनात परमेश्वर तुमच्या सोबतच राहणार आहे. कारण की परमेश्वराने म्हटलं गलितीमध्ये स्पष्ट म्हणतं त्यांनी आपल्याला सर्व विषयामध्ये विजयच प्राप्त होणार आहे. म्हणून या परीक्षेत तुम्ही विजय म्हणून आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना तुम्हाला चांगला पर्सेंटेजने तुम्ही पास होऊन येशू ख्रिस्ता नावामध्ये तुमचं जीवन हा परीक्षा सक्सेस होणार आहे. मी देवाचा एक संदेष्टा म्हणून आहे ना तुमच्या सोबत बोलत असताना मी तुमच्यासाठी प्रार्थना केलो आणि तुमच्या सोबत परमेश्वराने मला बोलण्यासाठी ना पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे आज मला सहाय्य करत असताना तुम्ही तुमच्या जीवनात या परीक्षेत सक्सेस होणार आहे आणि चांगला मार्क पण आहे ना तुम्ही ना प्राप्त करून घेणार, चांगला पर्सेंटेज पण तुम्ही ना प्राप्त करून घेणार आहे. म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. तुम्ही चांगला अभ्यास करा, धैर्यामध्ये तुम्ही राहा आणि परीक्षेचे हॉलकडे जात असताना परीक्षेच्या सेंटरकडे तुम्ही जात असताना ना तुम्ही अगोदर जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा पहिला विषय. आणि घरातून आहे ना कुठलाही गडबड न होता मी देवाचा सेवक म्हणून तुम्हाला आठवण कराल की ना तुमचं परीक्षेला जात असताना तुम्ही हॉल तिकीट तुम्ही विसरू नका. हे नेहमी आठवण ठेवा आणि तुम्ही जात असताना तुम्ही विश्वासाने तुम्ही ना गेल्यावर तुम्ही जिथं बसलं तुमच्या बाजूला परमेश्वर आहे म्हणून आणि तुमचं हात पकडून परमेश्वरच लिहणार आहे आणि परमेश्वर तुमच्या सोबत कृपेच्या द्वारे ना परमेश्वरांनी तुमच्यावर कृपा दाखवून आहे ना तुम्हाला या परीक्षेत आशीर्वादित करणार आहे. म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. माझ्या बरोबर ब्रदर आणि सिस्टर आणि घरात असलेले सर्व आई आणि वडील, आता माझं वचन तुम्ही ऐकलेलं सर्वजण तुम्ही पण डोळे बंद केलं तर देवासमोर नम्र होऊन गोडीवर राहिलं तर पण मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. तुझं लेकरं बापा परीक्षा तयारी करून घेतलेला आहे म्हणून परीक्षेला तू चांगला मार्क त्यांनी प्राप्त करून घेण्यासाठी तू सहाय्य कर. सर्वांना बापा चांगला मार्क मिळत असताना, चांगला पर्सेंटेज मिळत असताना बापा त्याचे जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये सक्सेस होण्यासाठी तू सहाय्य, पुढचं भविष्यासाठी द्वार उघड म्हणून तुला विनंती करतो. आणि बापा परीक्षेमध्ये पास होऊन चांगला नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी तू सहाय्य, कारण आम्ही मागितल्यावर तू देणारा परमेश्वर आहे. मागा म्हणजे दिले जाईल म्हटलं. म्हणून आम्ही विश्वासाने प्रार्थना करत आहे, आम्ही विश्वासाने प्रार्थना करत आहे. सर्व तुझं बापा लेकरं विद्यार्थी सर्वजण चांगला पर्सेंटेज आणून बापा त्यांचे जीवन एक आशीर्वादामध्ये धैर्यामध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर, महिमाने गौरव कर आणि जीवन सक्सेस होण्यासाठी सक्सेस अनॉइंटिंगने बापा आज तू बापा अभिषेक कर म्हणून तुला विनंती करतो. देवाचा सेवक म्हणून मी बापा तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादित करतो आणि बापा अभिषेक करतो.
चांगलं आरोग्य राहण्यासाठी सहाय्य कर बापा. कुठल्याही प्रकारची सर्दी, खोकला, ताप किंवा इतर काही त्रास होऊ नये म्हणून तुला विनंती करतो. आणि बापा आरोग्याच्या द्वारे बापा एक विश्वासाने परीक्षा लिहित असताना तुझ्या लेकरांना सहाय्य कर, जीवन सक्सेस कर म्हणून. याप्रमाणे तुझ्या दासाच्या प्रार्थनेबरोबर सहभाग होऊन प्रार्थना करत असलेले सर्व ब्रदर सिस्टर आणि बापा कुटुंबात असलेले सर्व आई वडील सर्वांना बापा तू आठवण करून आशीर्वादित कर म्हणून महिमाने गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.